नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एक व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे. माझं नाव प्राध्यापक डॉक्टर GM गायकवाड. माझ्या या GMG क्रिकेट इझी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, म्हणजे आपल्याला जे रोज नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आता हा नवीन 21व्या शतकामध्ये आपल्याला वारंवार डिजिटल क्लासरूमचा वापर करावा लागत आहे. साधारणपणे कोविडच्या नंतर, या पॅन्डेमिकच्या नंतर आपण डिजिटल क्लासरूम वापरायला सुरुवात केलेली आहे. त्याच्या आधी वापरत होतो, पण जास्त प्रमाणामध्ये आपण आता स्मार्ट क्लासरूम वापरत आहोत. तर हे जे स्मार्ट क्लासरूम आहे ते ICTचा सपोर्ट करतं, म्हणजे हे ॲडव्हान्स लर्निंग टीचिंग स्ट्रॅटेजीमध्ये या स्मार्ट क्लासरूमचा उपयोग होतो. म्हणजे स्मार्ट क्लासरूम म्हणजे काय, याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. स्मार्ट क्लासरूम म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाळेतील किंवा महाविद्यालयातील शिक्षण प्रणालीला अधिक प्रभावी, आकर्षक आणि संवादात्मक बनवणारी एक प्रणाली म्हणजे स्मार्ट क्लासरूम. मग यामध्ये होतं काय, तर पारंपरिक शाळेची जी साधनं असतात किंवा शाळेमधली महाविद्यालयामधली जी पारंपरिक साधनं असतात, या साधनासोबतच तंत्रज्ञानाची भर घालून शिकवण्याची प्रक्रिया सुधारली जाते. त्याला आपण स्मार्ट क्लासरूम म्हणतो. मग या स्मार्ट क्लासरूममध्ये इंटरनेट, वेगवेगळे डिजिटल उपकरणं, स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर, लॅपटॉप किंवा कम्प्युटर किंवा इतर तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये केला जातो, ज्यामुळे शिक्षण अधिक समर्पक, स्पष्ट आणि मनोरंजक बनते. या स्मार्ट क्लासरूममध्ये याची वैशिष्ट्य काय, तर यामध्ये एक स्मार्ट बोर्ड असतो. पारंपरिक जो ब्लॅक बोर्ड असतो, ग्रीन बोर्ड असतो, त्याच्या जागी डिजिटल स्मार्ट बोर्ड वापरले जातात, ज्यावर शिक्षक काय करतात, थेट नोट लिहू शकतात, व्हिडिओ स्लाइड शो दाखवू शकतात, व्हिडिओ दाखवू शकतात किंवा वेगवेगळ्या मल्टीमीडिया सामग्री यावर वापरून त्या स्मार्ट बोर्डचा उपयोग करू शकतात. हे स्मार्ट क्लासरूमचं पहिलं वैशिष्ट्य आहे. यामध्ये स्मार्ट बोर्ड असतो, त्यानंतर प्रोजेक्टर आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करण्याची देखील सुविधा असते. यामध्ये मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यासाठी प्रोजेक्टरचा वापर होतो. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे शिक्षक किंवा विद्यार्थी एकत्र येऊन यामध्ये संवाद एकमेकांशी साधू शकतात. म्हणजे या स्मार्ट क्लासरूममध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची देखील सुविधा असते. त्यानंतर यामध्ये ऑनलाईन शिक्षण सामग्रीचा अंतर्भाव असतो. हे स्मार्ट क्लासरूमचं पुढचं वैशिष्ट्य आहे. यामध्ये वेगवेगळे वेब पोर्टल्स, शैक्षणिक व्हिडिओ, ऑनलाईन टेस्ट, डिजिटल लायब्ररीचा वापर करून विद्यार्थ्याला अधिक ज्ञान मिळवता येतं. त्यानंतर यामध्ये इंटरॅक्टिव्ह सेमिनार्स होतात, सत्र होतात. विद्यार्थ्याला थेट सहभाग यामध्ये घेता येतो, म्हणजे एकमेकांशी इंटरॅक्टिव्ह करून एकमेकांमध्ये अभ्यासक्रम काय म्हणतो त्याला ट्रान्सफर केला जातो. अध्ययन प्रक्रिया हे सुलभ करण्यास मदत होते. अशा पद्धतीचा इंटरॅक्टिव्ह अभ्यासक्रम या ठिकाणी तयार केले जातात आणि त्यावरूनच हे सेमिनार सत्र आयोजित केले जातात. स्मार्ट उपकरणाचा वापर यामध्ये जास्त प्रमाणामध्ये होतो, म्हणूनच याला स्मार्ट क्लासरूम असं म्हटलं जातं.
विद्यार्थ्यांना स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर आधारित शिकवण्याचा अनुभव या ठिकाणी दिला जातो. हे झाले स्मार्ट क्लासरूमचं वैशिष्ट्य. मग या स्मार्ट क्लासरूमचे फायदे काय? तर शिक्षणाची गुणवत्ता सुधारते, म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण अधिक प्रभावी बनतं, विद्यार्थ्याला लक्ष वेधून घेण्यास प्रवृत्त करतं, त्याच्या शिकवण्याच्या क्षमतेला चालना मिळते, एकंदरीत शिक्षणाची गुणवत्ता सुधारते. त्यानंतर वैयक्तिक किंवा व्यक्तिगत शिकवणी यामध्ये देता येते, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगती शिक्षक ट्रॅक करू शकतात. त्यानुसार आपल्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये शिक्षक बदल करू शकतात. म्हणजे इच वन टीच वन ही जी थेरी आहे, या थेरीचा उपयोग बऱ्यापैकी या स्मार्ट क्लासरूममध्ये होताना आपल्याला दिसून येईल. हा याचा दुसरा फायदा. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे स्मार्ट आणि जलद परीक्षा घेणे. तर यामध्ये पहा, ऑनलाईन जर हे सगळं आहे तर ऑनलाईन टेस्ट घेता येतात, वेगवेगळ्या क्विजेस घेता येतात, वेगवेगळे फॉर्म सोडून घेता येतात, म्हणजे विद्यार्थ्याची मूल्यांकन प्रक्रिया सोपी आणि जलद होण्यास मदत होते. त्यानंतर स्मार्ट क्लासरूमचा पुढचा फायदा आहे तो म्हणजे ग्लोबल शिक्षण. ग्लोबल विद्यार्थी मित्रांनो, आज व्यक्ती हा ग्लोबल सिटीजन झालेला आहे आणि या जगाला आता लोक ग्लोबल व्हिलेज असं म्हटलं जाते. म्हणजे यामध्ये विविध ऑनलाईन संसाधनाचा वापर करून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षण मिळवता येते. म्हणजे आपल्या भारत देशामधला विद्यार्थी दुसऱ्या देशातल्या विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन करू शकतो ऑनलाईन बसून. या ठिकाणाहून त्या ठिकाणी पूर्वी जसं आपण जायचो तसं न जाता बसल्या जागेवर आपल्याला वेगवेगळ्या देशाच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधता येतो. म्हणजे हे शिक्षण ग्लोबल झालेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. हे आहे स्मार्ट क्लासरूमचे फायदे. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की स्मार्ट क्लास हे सध्या प्रगतील शिक्षणाचे एक मॉडेल आहे, जे काय करते, पारंपरिक शिक्षण प्रणालीला एक नवीन दिशा हे देत आहे. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही अधिक इंटरॅक्टिव्ह होत आहेत, अधिक त्यांच्यामध्ये संवादात्मक प्रक्रिया वाढत आहे आणि सर्जनशील शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी अशा पद्धतीने भाग घेण्यास मदत होत आहे. म्हणून आजकाल स्मार्ट क्लासरूमचा बोलबाला सगळीकडे झालेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण आपल्या मित्रांना, आपल्या सहकार्यांना तो शेअर करावा आणि माझ्या GMG इझी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथंच आपण थांबूया. पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.